आज आलोय आपण पहिल्या ज्योतिर्लिंगाजवळ. त्याला आम्ही बाहेर पडलो इथनं आणि आता चाललोय तिकडं सोमनाथ दर्शनला. तर तिथं आता दर्शनाला जाताना काय काय होतंय ते बघूया चला. कसली गर्दी झाली सकाळ सकाळी ठरत आणि इकडे भरपूर भाविकांची गर्दी असते. आता आम्ही इथनं निघाले आणि सोमनाथ दर्शनाला. त्यामुळे हे बघा वातावरण कसलं इथं एकदम पावसाळी झाले. जास्त पाऊस काय नाही मोठा, पण बारीक पाऊस आहे त्यातच असं चिरचिर चिरचिर चालू आहे. आम्ही आता इथं जुनागड बस स्टॉपवर थांबलोय आणि इथं सोमनाथसाठी जी बस आहे आपली निळीपरी ती लागणार आहे. हे बघा गुरुजी आणि ही सगळी मित्र माझी जी आहेत ती सगळी इथं आम्ही आलोय आणि आता चहाचं काहीतरी नियोजन करायचं म्हणतोय. बघूया चला तिकडं. घ्यायचं म्हणून नियोजन केलंय जरा, कारण बस यायला अजून एक थोडा वेळ आहे आणि त्यामुळे म्हणलं की चहा पिऊया. तिकडनं आता जे काही आश्रमशाळेत आम्ही थांबलेलो तिथं तसं झालेलो. आणि ही सगळी जी आमची गँग आहे ही बघा 1, 2 आणि 3 ही तिघं जर मला भेटली तर मला तिथं दर्शनाला गेल्यावर. आणि तिथनं हे बघा यांनी सगळी अशी व्यवस्थित सोयी पण केली, व्यवस्थित एवढी की आम्हाला कशाचं काही बघायला लागलं नाही. हे बघा हे आपले महाराष्ट्रातले आहेत सगळे आणि यांच्यामुळे आपलं दर्शन एवढं सुखद झाले, एकदम निवांत. आणि चला सोमनाथची बस आलेली आहे आणि हे बघा ही फलाट क्रमांक 4 वर लागत्या. तिथे सगळे वाट बघत उभारलेले आहेत. बस तर रिकामी आहे, आपण जाऊन तिथं सीट पकडणं महत्वाचं आहे. चला लवकर जाऊया आपण. आम्ही आता सोमनाथ दर्शनासाठी निघालो इथनं आणि ही बस जी आहे आम्हाला ती 3 तासात सोमनाथ मध्ये पोहोचवणार आहे. आणि तिथं पुढे पब्लिक ट्रान्सपोर्ट आता घ्यायला लागणार आहे, रिक्षा किंवा शेअरिंग रिक्षा काय तर. त्यामुळे आता त्याला बघू, तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो. काल संध्याकाळी आमचं दर्शन जे आहे ते एकदम उत्तम पद्धतीने झालं. संध्याकाळची 2 तास जी आरती होते तिथं टाइमचं माहित नाही आम्हाला, कारण मोबाईल फोन जे काय पॉवर बँक होतं ते सगळं बंद झालं होतं, कारण चार्जिंग बसलं होतं वर जाईपर्यंत. आम्हाला एक्सपिरियन्स नव्हता काय नव्हतं आणि पहिल्यांदा चढलो वर आणि हे दर्शन पण एकदम असं मस्तपैकी झालं. तिथं आम्हाला हे आमचे सगळ्या महाराष्ट्रातले तुम्हाला दाखवले बघायचे व्हिडिओमध्ये ते सगळे भेटले होते. त्यांनी व्यवस्थित नियोजन पण लावलं आणि त्यांच्या पद्धतीनं आम्ही जाऊन आणि खाली उसरलो. तिथं महाप्रसाद वगैरे सगळं व्यवस्थित एकदम झालं आणि अशा पद्धतीचा आमचा जो काही अनुभव होता. इकडे बाहेर वातावरण बघा पावसाचं झालं एकदम आणि आम्ही चाललोय आता सोमनाथला. एक जवळपास 3 तास तर लागतील असं सांगितलेलं आहे. आता जवळपास 1 तास झालाय. 7 वाजता बसलेलो, 8:15 वाजले आणि आता चाललोय आणि पुढे प्रवास आमचा चालूच आहे. सोमनाथ मध्ये गेल्यावर भेटत. नमस्कार मंडळी, मी नवेल काम करतोय फार्मामध्ये आणि आज आलोय आपण पहिल्या ज्योतिर्लिंगाजवळ, ज्याचं भारताच्या इतिहासात एक श्रद्धा आणि आत्मविश्वासाचं प्रतीक असं मानलं जातं. कारण हे मंदिर इतक्या वेळा लुटलं गेलं तरी पण ते पुन्हा पुन्हा नव्याने उभं राहिलं. आणि इथल्या मंदिराच्या प्रसिद्ध परिसरात तुम्ही बघू शकता भाविकांची किती गर्दी आहे. सगळे जे लोक श्रद्धेच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर इथं येऊन पोहोचतात आणि दर्शनासाठी आलेले आहेत. एकदम मन प्रसन्न होणारा असा परिसर सगळा आहे, तुम्ही बघू शकता इथं. आता आपण आत जाणार आहे आणि तिथं मंदिराचे नियम आहेत की मोबाईल आणि बाकीचं काही अलाउड नाही आहे तिथं. त्यामुळे आपण दर्शन घेऊन आल्यानंतर आपण पुढचा अनुभव सांगतो तुम्हाला. स्टे ट्यून. तर आता इथं मंदिराच्या परिसरात आहे. इथला मंदिराचा देखणापणा, समुद्राच्या लाटा आणि एक भक्तिमय वातावरण मनाला एकदम अशी वेगळीच भुरळ घालून देते. आणि हे सगळं अनुभवायला तुम्ही नक्की एकदा सोमनाथला व्हिजिट करा, कारण इथं ना मनाची शांतता ही खूप मिळते. त्यामुळे एकदा व्हिजिट करा. आतलं मी दर्शन घेऊन आलो, एकदम मन शांत झालंय आणि एकदम असं म्हणजे कोणतंही टेन्शन नाही, काय नाही डोक्यावर, असं एकदम फील होते. त्यासाठी तुम्ही एकदा नक्की ही सोमनाथची ट्रिप करा. हे समुद्रकिनारा आणि हे सगळं जे काय आहे ते एकदा सौंदर्य बघून घ्या, तुम्ही नक्की व्हिजिट करा. बाहेर पडलोय आणि आता रेल्वे स्टेशनला जाणार आणि तिथनं अहमदाबादला निघणार आहे. तर चला आपला प्रवास चालूच आहे. जय सोमनाथ. आम्ही आता परतीचा प्रवास चालू केलाय. आम्ही दर्शन वगैरे झाले सगळं आमचं इथं सोमनाथ मंदिरात. आम्ही पण महादेवाला प्रार्थना केली की सगळे फॉलोअर्स आणि जे काही आपले महादेवाचे भक्त आहेत त्यांचं सगळं आयुष्य आरोग्यदायी आणि सुख समाधानकारक राहावं अशी प्रार्थना केलेली आहे. चला तुम्ही मला तर दाखवायला फॉलो करा आणि पुढच्या प्रवासात माझ्यासोबत राहा. तेरावा रेल्वे स्टेशनला आणि इथनं अहमदाबाद जंक्शनची ट्रेन पकडून आम्ही जाणार आहे आता रूमकडे. चला आपण पुढच्या प्रवासाला लागू. आणि आता बसलोय ते ट्रेन मध्ये येऊन आता इथनं पुढे अहमदाबाद पर्यंत जाणार. बघू आता काय काय पुढे कसं कसं होते. नाश्ता वगैरे काय तर करायचंय त्यासाठी बघू आता पुढे काय तर खायला पाहिजे. चला आम्ही जरा नाश्त्याचं वगैरे सोयी ते केलेले आहे दुपारची. हे समोसा पार्टी करायची ठरलेलं आहे आमचं.
भावाचं काय नाही वेगळं चाललंय सॉस फोडालाय हे कार्यकर्ते आहेत आपले सगळे एक महाराज आहेत ते तिकडे दुसऱ्या ट्रेनच्या डब्यात आहेत आम्ही आता जरा मस्तपैकी आता नाश्ता करून घेतो तुम्ही पण काय तर खाऊन घ्या चला आम्ही आता बाहेर पडतोय अहमदाबाद जंक्शन वर आणि हे बघा यांना आता निरोप देते आणि जाणार आम्ही आता अहमदाबाद मध्ये ही पुढे पुण्याला उतरणार आहे त्याच्यानंतर आपला प्रवास आता रूमच्या दिशेने होणार आहे परत आपल्या आपल्या कामात लागायचं आहे आपल्याला चला आम्ही उतरलोय अहमदाबाद जंक्शन वर आणि आता चाललोय रूम पण रात्री बुक करूया आणि निघूया रूम पण चाललोय आम्ही आणि बघून आमचं चेहरा एकदम अजून पण सजेस्ट आहे आम्ही जाऊन जरा फ्रेश होऊन मस्त पैकी आवरायचं आणि झोपून टाकायचं उद्या पण उद्या तुम्ही ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये